नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पाटवडी आणि आमटी. तर प्रथम आपण पाटवडी करूया. तर त्यासाठी आपल्याला एक कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे आणि त्यामध्ये जिरीची फोडणी केली व थोडासा एक बारीक चिरून कांदा घातला आहे. तो छान आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला लसूण आणि लाल मिरचीचं जे वाटण आहे ते आपण घालून घेतलं आहे. तर तेही छान आपण असं परतून घेऊया. त्यानंतर यात एक चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि आपल्याला 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायची आणि छान हलवून यावरती आता आपण पाणी घालून उकळून द्यायचं आहे. तर याला आधण बोलतात. आता हे उकळून झालं की मग याच्यावर आपल्याला बेसन पीठ घालून आपल्याला ते असं घोटून घ्यायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठही घालून घेतलं आहे. आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर 2-3 मिनटं असं छान आपलं गरम झालं की त्याला उकळी यायला लागेल. साईडने आता छोटे छोटे बुडबुडे आले आणि पाहू शकता एकदम छान आता उकळी आलेली आहे. तर आता आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच प्रमाणात मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण आता ते एक साईडने बेसन पीठ मी घालून घेतलं आणि चमच्याने आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्या ज्या गेठोळ्या असतात त्या आपल्याला अशा चमच्याने व्यवस्थित फोडून घ्यायच्यात. छान अशा व्यवस्थित त्या मिक्स करायच्यात. हे करताना गॅस तुम्ही एकदम लो ठेवा. म्हणजे आपल्या ज्या बेसन पिठाच्या गेठुळ्या आहेत त्या व्यवस्थित फुटल्या जातील आणि छान असं आपल्याला हे बेसन पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तर खूप छान अशा चवीच्या या पाटवड्या होतात. कधीतरी अशी वेगळी रेसिपी खायला खूप चांगली वाटते आणि तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे नक्की करून पहा. आपण काळ्या मसाल्याची आमटी आणि पाटवडी अशी ही रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी होते ही. तर आता हे आपण थोडंसं यावर चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि यानंतर मी परत ते थोडंसं व्यवस्थित हटवून घेतलं आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून 5-6 मिनटं मंद आचेवर हे बेसन शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता मी थोडं झाकण ठेवते आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं 5-6 मिनटं छान बेसन शिजून झालं आहे हे. आता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला तेल लावून त्याच्यावर हे सर्व बेसन पसरून आपल्याला वडीसाठी अशी पातळ लेयर थापून घ्यायची आहे. पूर्ण बेसन ह्या ताटावरती ओतून घ्या. ताटाला मी पहिलं तेल लावून घेतले आणि बेसन गरम आहे तर पहिलं मी असं चमच्याने व्यवस्थित ते पसरून घेतलं. असं ताटावरती सगळ्या बाजूनी छान असं पसरून घेतलं की चांगली अशी त्याची पातळ लेयर अशी मस्त तयार होते आणि थंड झाल्यावर याच्या खूप छान वड्या पडतात. तर थोड्या वेळ असं थंड करायला ठेवायचे आणि नंतर त्याच्यावर वरून कोथिंबीर घालून छान आपल्याला थापून घ्यायचे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही असं पेला किंवा पसरट प्लेननीही मऊ असं करून घेऊ शकता. तर मी असं पहिलं सर्व व्यवस्थित हाताने थापून घेतलं ते छान. गरम गरम असतानाच थापून घ्या म्हणजे पीठ सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. डेकोरेशनसाठी वरून तुम्ही कोथिंबीर तसंच ओलं खोबरंही किसून घालू शकता. आपल्या आवडीप्रमाणे आपण हे वडी करू शकतो किंवा सफेद तिळही घालू शकता आणि अशी ही वडी खायला खूप टेस्टी लागते. आता आपलं हे वडी तयार झालेली आहे. थंड झाली का अशी कापून घ्यायची. आपल्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा असे मोठे शंकरपाळीसारखे पीसेस असतात तसे कट करून घ्या. आता आपण आमटीची तयारी चालू केली आहे. मला ही आमटी अगदी 10-12 लोकांसाठी करायची आहे.
मी 6-7 कांदे असे भाजायला घेतलेत. तर खरं तर असं चुलीवर असे कांदे भाजले जातात. तर आता शहरात असल्यामुळं आपल्याकडं चूल नसते, म्हणून मी या पद्धतीने कांदे भाजून घेते. मला छान हे काळ्या मसाल्याचं कालवण करायचं आहे. तर त्यासाठी मी असं जाळीवरती कांदे आधी मध्ये असे चिरून घेतले 4 भाग आणि त्यानंतर ते छान असे भाजून घेतले. त्यानंतर आपण एका पॅनवरती खोबऱ्याचे पीसेस करून खोबरं तळून घेतलं. त्याच्यावरच परत हा कांदाही छान परतून घेतला आणि आता आपल्याला कांदा आणि जे आपण हे बेसन पीठ काढून घेतलं होतं ते भांडं भिजत ठेवायचं. त्याचं जे उरलेलं बेसन आहे ते आपण त्या भाजीमध्ये वापरणार आहोत. आता आपण कांदा, त्यामध्ये चणे, त्याच्यामध्ये हे तळून घेतलेलं खोबरं, कोथिंबीर हे सर्व असं छान बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आणि आधी मी लसूण आणि खोबऱ्याचंही वाटण करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं आलंही घातलेलं आहे आपण ठेचून. तर आता फोडणी देतो आहे भाजीची. कढीपत्ता, जिरी हे जे हिरवं वाटण आहे ते खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं आहे. त्यामध्ये थोडंसं आलं चेचून टाकलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं अगदी चिमूटभर याच्यामध्ये हिंग घातलं आहे आणि छान ही फोडणी अशी परतून घ्यायची. त्यानंतर 2 ते 3 चमचे मी घरचा लाल मसाला घातला आहे. त्यानंतर 1 चमचा हळद आणि 2 चमचे धनापूड घालून घेतली आणि जे काळ्या मसाल्याचं मी छान वाटण करून घेतले, एकदम बारीक पेस्ट केलेली आहे, ती या मसाल्यामध्ये अशी छान परतून घ्या. या तेलावर आणि त्या मसाल्यांवर छान हा मसाला असा परतून घ्या पहिला. एकदा चांगला परतून झाला, की मग यावरून आपण पाणी घालून घेणार आहोत. तर मी एका साईडला पॅनवर गरम पाणी करून घेतलं. नेहमी आपण असं भाजीला जर गरम पाणी घातलं, तर भाजीची टेस्ट खूप चांगली होते आणि मेन म्हणजे अ, चव उतरत नाही त्याची. म्हणजे जर समजा आपण आता आपल्याला हवं तसं पाणी घालत राहिलो, तर त्यामध्ये जर थंड पाणी घातलं, तर कालवणाची टेस्ट बिघडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्ही असं कधीही पाणी घालताना गरमच पाण्याचा वापर करा आणि मग तुम्हाला हवं तेवढं दाट किंवा पातळ रस्सा तुम्ही याचा करून घ्या. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मला हे 10-12 लोकांसाठी आमटी बनवायची आहे. त्यामुळे मी पूर्ण टोप भरून ही आमटी केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा हा आमटीचा काळ्या मसाल्याचा कलर झाला आहे. तुम्ही पाहू शकता. आता हिला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे. तर आता ही आमटी तयार आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि याला चांगली अशी खळखळून उकळी आणायची आहे. त्यानंतर ज्यावेळेस ही आमटी रेडी झालेली आहे आता, तर ज्यावेळेस आपल्याला ताटात वाढायचं त्यावेळेस पहिलं आपण आमटी घ्यायची आणि त्यावर वड्या घालून घ्यायच्या आणि भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता. तर कशी वाटली ही माझी पाटवड्याची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. खूप छान छान रेसिपी आहेत. तर तुम्हाला त्या आवडतात, नाही आवडत मला हे कळालं पाहिजे म्हणून मी नेहमी सांगते, की व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.